तिकडे नाशिकमध्ये मनसेने केलेले ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाहिल्यानंतर आता खुद्द सिनेसृष्टीतल्या कलाकारांनी राज ठाकरेंच्या मनसेसाठी कॅम्पेन सुरू केलंय. फेसबुकवरनं कलाकारांनी हे कॅम्पेन सुरू केलंय. नाशिकचीच आहे, त्याच्यामुळे 5 वर्ष आधी मी नाशिक बघितलंय कसं होतं ते, आणि आता मी बघते तर मला तसं वाटतं की मी वेगळ्या शहरात राहते. ज्याच्या हातात सत्ता असते ती व्यक्ती जर कलाकार असेल तर मग त्या शहराचा, त्या गावचा, त्या देशाचा पोतच निराळा असतो. नाशिककरांना मनसेसारख्या पक्षाची सत्ता आहे आणि त्या पक्षाचे जे सर्व आहेत राज ठाकरे, त्यांच्याकडे ती ॲस्थेटिक विजन आहे. महाराष्ट्राची या नवनिर्माणाची सुरुवात नाशिकपासून झाली आहे. पुढच्या पिढीला लक्षात घेऊन त्यांना काय हवंय किंवा त्यांना काय दिलं पाहिजे याचा विचार करून ही विकासाची कामं केलेली दिसतात. कॉन्सेप्टला सलाम आहे. ह्या 5 वर्षात साहेबांनी जे नाशिकमध्ये केले, मला खरंच वाटतं की ह्याचा सगळ्यांचा रेफरन्स आता बाकीचे लोक घेतील आणि तेही शहरं तशी होतील. आमच्याकडेही काहीतरी छान आहे असं आम्ही बाहेरच्या देशात जाऊन लोकांना सांगू शकतो असं वाटतं. तर थँक्यू राजसाहेब आणि थँक्यू महाराष्ट्र नवनिर्माण साहेब. अख्खा दिवस सत्कारणी आणि सार्थकी लागेल असं मला हरकत नाही. अमेझिंग आहे, खूपच सुंदर आहे. 3 वर्षात एकही भ्रष्टाचाराचे आरोप आलेले नाहीत अशी माझ्यामध्ये पहिलीच नगरपालिका असावी. चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क जेव्हा मी बघितलं तर पुढची पिढी ही सोशली डिसिप्लिन्ड असावी ह्यासाठीची ही गोष्ट आहे. सो समाजामध्ये तुम्हाला विजन असल्याशिवाय काहीही करता येत नाही. राजसाहेबांना अजून एक विनंती आहे या माध्यमातून की खरं तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी या पद्धतीचे ट्रेनिंग स्कूल उघडले पाहिजेत. 3 वर्षामध्ये नाशिकच्या रस्त्यांना खड्डे पडलेले नाहीत. आणि हे जर नाशिकमध्ये होतं तर मग हे सगळ्या ठिकाणी का होऊ शकत नाही? नाशिक पासून याची सुरुवात झालेली आहे. पुढे खूप आपण जर त्यांना खूप मोठी साथ दिली तर कदाचित आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या भारताचं पण चित्र बदललेलं असेल हे नक्की. बोलणारे खूप असतात, करणारे कमी असतात. सगळ्यांनी विजन आम्हाला दिलेली आहे, पण राजसाहेबांनी जे विजन दिलं ते खरं करून दाखवलंय. इथे काही सुधारणा होलंय ह्या बघून आहे ना वाटतं की नाही ह्या माणसाकडे विजन पण आहे आणि करण्याची ताकद पण आहे.